Hello friends. In the software engineering, we have a next topic is characteristics of a software. Software characteristics समजून घेण्या अगोदर आपण समजून घ्या सॉफ्टवेअर म्हणजे काय. तर इट इज डिफाइंड ॲज अ कलेक्शन ऑफ कम्प्युटर प्रोग्राम्स. सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर हे एक कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स, प्रोसिजर्स, रूल्स आणि डेटा, ह्या सगळ्यांचं एक कलेक्शन म्हणजे सॉफ्टवेअर. आपण जर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा ज्या वेळेला विचार करतो, त्यावेळेला आपण मशीनवरती ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर यूज करतो, त्यावेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या व्हाव्या म्हणून आपण त्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो. पण ज्या वेळेला त्याचं डेव्हलपमेंटचा आपण विचार करतो, ॲट दॅट टाईम वी विल हॅव टू स्टडी द सिस्टीम फर्स्ट. आपल्याला काय करावं लागतं, की अगोदर एक सिस्टीमचा अभ्यास करावा लागतो, एक्झिस्टिंग सिस्टमचा. त्या सिस्टीमचा अभ्यास केल्यानंतर त्या सिस्टीममध्ये असणाऱ्या ज्या काही रिक्वायर्ड गोष्टी आहेत, ज्या त्या सिस्टमला अवघड बनवतात, त्या गोष्टींचा अगोदर आपल्याला अभ्यास करून त्यातल्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या आपल्याला अगोदर कलेक्ट कराव्या लागतात. त्या कलेक्ट केलेल्या रिक्वायरमेंट आपल्याला एक डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्याला तयार करावं लागतं, ज्याला आपण म्हणतो रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट. आणि ह्या सगळ्या रिक्वायर्ड गोष्टी आपण घेतल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करून आपल्याला त्याची एक सिस्टीम ची एक आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलप करावे लागते. सो दिस इज अ जनरलाइज प्रोसेस. आणि ह्या सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यामागे आपल्याला काही आपले मोटो असतात, किंवा काही आपले काही उद्दिष्टे असतात, किंवा काही ऑब्जेक्टिव्ह असतात. त्या ऑब्जेक्टिव्हला फुलफिल करण्यासाठी वी आर डेव्हलपिंग अ सॉफ्टवेअर बाय एक्झिस्टिंग सिस्टम. एखाद्या एक्झिस्टिंग सिस्टमचा अभ्यास करून आपण सॉफ्टवेअर तयार करतो. दिस इज अ जनरलाइज प्रोसेस. आता ह्या सॉफ्टवेअरमध्ये मेन इम्पॉर्टंट थिंग इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सॉफ्टवेअर. या सॉफ्टवेअर बनवण्यामागं अशा कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत जेणेकरून आपलं एक सॉफ्टवेअर, एक इम्प्रूव्ड सॉफ्टवेअर आपण डेव्हलप करू शकतो. तर देर आर सम सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सॉफ्टवेअर. The major characteristics, major components of this characteristics are 6 components. त्याला म्हणता येईल की आपल्याला फंक्शनॅलिटी असली पाहिजे. म्हणजे आपण बघतो की ज्या वेळेला एखादं सॉफ्टवेअर आपण वापरतो, ते सॉफ्टवेअर वापरताना आपण त्याचं बघतो की त्याच्यामध्ये नेमकी फंक्शनॅलिटी काय आहे. म्हणजे ते सॉफ्टवेअर नेमके काय नवनवीन गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड करतं. विच आर द न्यू अँड इम्प्रूव्ड फंक्शन्स आर देअर इन द सॉफ्टवेअर. आपण याचा अगोदर आपण विचार करतो. युजर म्हणून जर आपण त्या सॉफ्टवेअरकडे बघणार असू, तर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ते सॉफ्टवेअर परचेस करतो. पण डेव्हलपर म्हणून आपण जर विचार केला, जर तुम्ही ते सॉफ्टवेअर बनवणार आहात, तर ते सॉफ्टवेअर बनवण्या अगोदर तुम्हाला याचा अभ्यास करावा लागेल की विच आर द बेस्ट फंक्शनॅलिटी दॅट यू विल प्रोव्हाइड इन दॅट सॉफ्टवेअर. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतील, जसं की सुटेबिलिटी असेल. व्हेरेवर द मॉड्यूल्स आर सुटेबल फॉर दॅट सॉफ्टवेअर. म्हणजे ते सॉफ्टवेअर बनवण्यासाठी जे काही मॉड्यूल्स आहेत तुम्ही तयार करणार आहात, तुम्ही जे मॉड्यूल्स डेव्हलप करणार आहात, दे आर सुटेबल विथ द सॉफ्टवेअर. ॲक्युरेसी असली पाहिजे त्या सॉफ्टवेअरमध्ये. तुमचं सॉफ्टवेअर हे ॲक्युरेट असलं पाहिजे. मिनिमम एरर्स आर विल बी देअर. इंटरऑपरेबिलिटी असली पाहिजे. म्हणजे त्या सॉफ्टवेअरनं सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, गरजेच्या गोष्टी, त्या सगळ्या स्वतः ऑपरेट केल्या पाहिजेत. किंवा एखादं मॉड्यूल दुसऱ्या मॉड्यूलशी इंटरऑपरेबल असलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या मॉड्यूल बरोबर त्यानं ऑपरेशन्स परफॉर्म केले पाहिजेत. कंप्लायन्स असला पाहिजे तुमच्या सॉफ्टवेअरचा. सिक्युरिटी असली पाहिजे तुमच्या सॉफ्टवेअरला. ह्या सगळ्या फंक्शनॅलिटीज विल बी देअर इन युअर सॉफ्टवेअर. So that this is one of the characteristics of a software. Characteristic of a software. Second one is a reliability. Your software will be a reliable one. ज्या वेळेला आपण एखाद्या सॉफ्टवेअरचा विचार करतो, त्यावेळेला महत्त्वाचं आपल्याला असं आहे की ते सॉफ्टवेअर बनवल्यानंतर त्या सॉफ्टवेअरशी ज्या वेळेला आपण इंटरॅक्ट करतो, ॲट दॅट टाईम तुम्ही ज्या काही गोष्टी तिथं वापरणार आहात, दे आर विल बी ते फ्लेक्झिबल. त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे फ्लेक्झिबल असल्या पाहिजेत. म्हणजे वेदर यू आर इनपुटिंग सम डेटा इन टू दॅट सॉफ्टवेअर अँड यू आर गेटिंग सम आउटपुट फ्रॉम दॅट डेटा, इट विल बी अ रिलायबल वन. मग त्याच्यामध्ये आलं रिकव्हरेबिलिटी असली पाहिजे, फॉल्ट टॉलरन्स असला पाहिजे, मॅच्युरिटी असली पाहिजे तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये. So this is again a second characteristic of a software. Third one is a efficiency. तुमचं सॉफ्टवेअर
एफिशियंट असलं पाहिजे, विच हॅव द ॲबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर टू यूज द सिस्टीम रिसोर्सेस. त्यांना सगळे सिस्टीमचे रिसोर्सेस वापरता आले पाहिजे त्याला, अँड इन द मोस्ट इफेक्टिव्ह अँड इफिशियंट मॅनरमध्ये त्याला वापरता आलं पाहिजे. द सॉफ्टवेअर शुड मेक इफेक्टिव्ह यूज ऑफ स्टोरेज स्पेस अँड एक्झिक्युटिव्ह कमांड्स ॲज पर द डिझायर्ड टायमिंग रिक्वायरमेंट. म्हणजे जो काही टाईम आहे त्याच्यामध्ये त्यांना सगळ्या काही गोष्टी तुमच्या झाल्या पाहिजेत, जे काय तुमच्या वेळेत सगळ्या तुमच्या गोष्टी त्या सॉफ्टवेअरमध्ये परफॉर्म झाल्या पाहिजेत. सो वी कॅन से इट इज अ इफिशियंट वन. ते सॉफ्टवेअर इफिशियंट आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणून, सगळ्या गोष्टी तुमच्या इन टाईम आणि इन रिसोर्समध्ये झाल्या पाहिजेत. नेक्स्ट इज युजेबिलिटी असली पाहिजे त्याला. युजेबिलिटी म्हणजे जो कोण त्याचा युजर त्याला वापरणार आहे त्याला सॉफ्टवेअरनं अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे. whoever the user is and however the ऑपरेटेबिलिटी ऑफ द युजर इज. म्हणजे तो युजर नेमका काय ऑपरेट करणार आहे किंवा काय करणार नाही, किंवा त्याला काय कोणत्या नेमक्या गोष्टी त्या सॉफ्टवेअरकडून अपेक्षित आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्या सॉफ्टवेअरला अगोदरच माहीत असल्या पाहिजेत. सो दॅट वी कॅन से द सॉफ्टवेअर विल बी अ युजेबल or usability will be at topmost. So this is again a characteristic of a software. And next is a maintainability. मेंटेन करता आल्या पाहिजेत तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या सॉफ्टवेअरमध्ये, की सगळं एक इझी टू मॉडिफाय. म्हणजे तुम्हाला काही मॉडिफिकेशन करायचं असेल, किंवा समजा तुम्हाला त्याची काही फंक्शनॅलिटी बदलायची असेल, किंवा त्याचा परफॉर्मन्स तुम्हाला इम्प्रूव्ह करायचा असेल, किंवा you need to correct some errors which are there in the software, it will be a easier one. टेस्टेबिलिटी असली पाहिजे त्याच्यामध्ये, स्टॅबिलिटी असली पाहिजे, अँड चेंजेबिलिटी असली पाहिजे. whether some thing you want to change in that software, it will be free to you to change that thing very easily, which is maintainability. And finally the portability असली पाहिजे त्या सॉफ्टवेअरमध्ये. ज्याला आपल्याला म्हणता येईल की काही गोष्टी ज्या आहेत जर त्याला अडॉप्ट करायच्या असतील तर त्या सॉफ्टवेअरनं त्या ठिकाणी अडॉप्ट पण त्याला करता आले पाहिजेत. इन्स्टॉलेशन करायचं असेल तर ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर विल बी इन्स्टॉल्ड ॲट एनी प्लेस. अँड जर समजा काही रिप्लेस करायचं असेल किंवा काही अपडेशन्स करायचे असतील तर ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर विल बी taken care of it. It comes under portability. So these are some of the characteristics of a software. With the help of these characteristics we can develop a very good software, very improved software, and which will be very useful for any kind of user. So this is all about characteristics of a software. So I hope everyone has understand this one. So if you have any doubt, if you have any query, you can put it on the discussion forum so that I will answer. So this is all about today. Thank you.